नमस्कार. तर आज आपण सिल्क थ्रेडच्या बांगड्या कशा बनवायच्या ते बघणार. या सिल्क थ्रेड बांगड्यांमध्ये मी अशा साईजचे साचे वापरते. हे प्लास्टिकचे साचे आहेत संपूर्णपणे आणि लहान मोठे साईज तुम्ही सगळे कलर यामध्ये अवेलेबल असतात. या कलरचं काही टेन्शन नसतं. बघा, सिल्क थ्रेडचे धागे अशा पद्धतीचे असतात. तर आपल्याला कोणत्या बांगडीसाठी कोणता कलरही आपण यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण थ्रेड आणि बांगड्या बघितलेल्या आहेत. आणि ह्या डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला असा फॅब्रिक ग्लू वापरला जातो. सिल्क थ्रेडच्या बांगड्या बनवण्यासाठी आपण असे कलर घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे बांगड्यांची साईज वेगवेगळ्या पद्धतीचे आपण घेतलेले आहेत. आपल्याला जो साईज हवा आहे त्या साईजची बांगडी निवडावी आणि या बांगडीला आपण कोणताही कलरचा थ्रेड गुंडाळून घ्यावा. अशा पद्धतीचे कुंदन माझ्याकडे अवेलेबल आहेत. हे हँडमेड कुंदन आहेत. तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर डझनमध्ये तुम्ही ऑर्डर देऊ शकता. सुई घेतलेली आहे आणि त्याचबरोबर फॅब्रिक ग्लू आणि कात्री. अशा पद्धतीने आपल्याला हे सामान लागणार आहे. तर सुरुवात करूया. सुरुवातीला आपण थ्रेड बांगडीला गुंडाळून घ्यायचा आहे. फॅब्रिक ग्लूच्या मदतीने हा थ्रेड मी बांगडीला गुंडाळून घेतलेला आहे. थ्रेड थोडासा लूजच गुंडाळावा, कारण का याच्यावरती आपण डिझाईन करणार आहोत. सुईमध्ये 3 मोती घ्यायचे आहेत आणि एक कुंदन घ्यायचं आहे. कुंदनचा एक जो मोती आहे त्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. एकाच मोत्यातून 3चे असे 4ची अशी डिझाईन तयार होते. शक्यतो एक मोती कलर आणि एक गोल्डन कलर, पुन्हा एक मोती कलर असा निवडावा, म्हणजे आपल्याला डिझाईन समजेल. तर या पद्धतीने आपण साईडच्या मोत्यातून सुई बाहेर काढून गोल्डन मोतीतून आपण सुई पास करायची आहे. पुन्हा एक मोती सुईमध्ये घ्यायचा आणि एक कुंदन घेऊन कुंदनाचा जो एक मोती आहे त्यातून सुई आपण पास करायची आहे. पुन्हा एक मोती घेऊन आपल्याला हे डिझाईन कंप्लीट करायचं आहे. त्याच गोल्डन मोत्यांमधून ही सुई बाहेर काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपला हा बांगडीचा बेस तयार झालेला आहे. तर हा बेस आपण बांगडी घेऊन त्याच्यावरती विणायचा आहे. विणताना सुई जे आपण रेशीमचा सिल्क थ्रेडचे बेडे दिलेले आहेत बांगडीला, त्या बेड्यातून सुई पास करायची आहे. प्रत्येक कुंदनाचे 2-2 मोती घेऊन आपण बेड्यातून प्रत्येक सिल्क थ्रेडच्या बेड्यातून अशी सुई आपण बाहेर काढायची आहे. पुन्हा पाठीमागे येऊन आपण प्रत्येक मण्यांच्या 2-2 मण्यांतून आपण सुई बाहेर काढायची. तर या पद्धतीने आपण डिझाईन बनवत जात आहोत. आता पुन्हा आहे त्याच पहिल्याच कुंदनच्या इकडे आपण 2-2 मण्यांतून सुई बाहेर काढून आपण तिथेपर्यंत जाणार आहोत. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. हळूवारपणे हे विणकाम करायचं, गडबड न करता. सिल्क थ्रेड आहे त्यामुळे नाजूक असं काम केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण थ्रेडमधून सुई बाहेर काढून पुन्हा आपण कुंदनाच्या 2 मण्यांतून सुई पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली 1-2 कुंदन आपण बांगडीवरती लावून घेतलेले आहेत. पुन्हा सुईमध्ये 3 मोती घेऊन पहिलं डिझाईन कंप्लीट करायचं आहे. एका मोत्यातून सुई पास करायची. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
अशा पद्धतीने तुम्हाला नवीन नवीन आपल्या डेकोरेशनच्या वस्तू, दागिने आणि बरेच काही तुम्हाला या माझ्या चॅनेलमधून शिकायला भेटणार आहे. प्रत्येक व्हिडिओ हे विणकामानेच मी केलेले आहेत. कुठेही आपण चिटकून असे डिझाईन केलेले नाही आहे. प्रत्येक डिझाईनचे बारकावे तुम्हाला समजवले जातील. तर अशा पद्धतीने आपली सिल्क थ्रेडची कुंदनची बांगडी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, सुंदर अशी हातामध्ये घातल्यानंतर सुंदर अशी दिसते. ही बांगडी तुम्ही पैठणीवरती किंवा काठापदराच्या साडीवरती खूप छान दिसते. याच्याबरोबर आपण नथ आणि कानातले सुद्धा बनवणार आहोत. तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. तर याच व्हिडिओमध्ये अजून एक मी सिल्क थ्रेडचा प्रकार घेतला आहे, म्हणजे खड्यांची बांगडी. तर आपण आता खड्यांच्या बांगडीला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बांगडीभोवती थ्रेड, ग्रीन कलरचा थ्रेड मी गुंडाळून घेतलेला आहे फॅब्रिक ग्लूच्या साह्याने. तर अशा पद्धतीने एकसारखा थ्रेड मी गुंडाळून घेतलेला आहे. तर इथे आपण खड्यांची लेस वापरणार आहोत. ग्लूच्या साह्याने आपण ही खड्यांची लेस देखील बांगडीला व्यवस्थित चिटकून घेणार आहोत. लक्षात असून दे, ही लेस व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे. गॅप न ठेवता एकसारखी चिटकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, एकसारखी लेस पूर्ण फिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती विणकामही देखील करायचं आहे. असंच चिटकून फक्त ही बांगडी नाही वापरायची. तर ही लेस फक्त आता फिक्स करण्यासाठी मी ग्लूनी ते चिटकून घेतलेली आहे. तर ही लेस फिक्स करण्यासाठी पुन्हा आपल्याला सिल्क थ्रेडचे 5 ते 6 वेढे घ्यायचे आहेत. साधारणपणे 1 मीटरचे धागा असावा. तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक खड्यांच्या गॅपमधून आपल्याला धागा पास करून घ्यायचा आहे. 2-2चे आपले खड्यांचे गॅप आहेत. तर तिथून आपला हा धागा पूर्ण वेढा द्यायचा आहे बांगडीला आणि मध्ये मध्ये ग्लू देखील लावायचा आहे. याच्याने आपली बांगडी किंवा डिझाईन, खड्यांची लेस आपल्या बांगडीवरती पूर्णपणे फिक्स होऊन जाते. तर अशा पद्धतीने ही दुसरी देखील बांगडी मी तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुबक काम आहे. तर नुसतं चिटकवलं असतं तर एवढं सुंदर नाही दिसलं असतं. तर न चिटकवता ह्याच्यावरती विणकाम देखील करायचं आहे. तर सुबक अशी सुंदर अशी बांगडी आपली तयार आहे. थँक्यू.